मार्केट आत्ता सध्या अप ट्रेंडमध्ये आहे. का तर मार्केटमध्ये मॉनिटरी पॉलिसीचा इफेक्ट झाल्यामुळे आणि बँक निफ्टी तुम्ही बघू शकता ऑल टाईम हाय ब्रेक झालेली आहे आणि किती फास्ट मुवमेंट झालेली आहे. सध्या बघू शकता +800 मुवमेंट होत आहे बँक निफ्टीची आणि निफ्टीची सुद्धा तुम्ही बघू शकता. सेन्सेक्ससुद्धा 800 क्रॉस करेल आता. तर आजच्या दिवसामध्ये खूप छान रॅली आलेली आहे मार्केटमध्ये. तर आपण ट्रेड कुठे रॅली जरी आली तरी आपल्याला ट्रेड किती मिळाले किंवा टार्गेट किती कंप्लीट झाले हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मार्केट वाढत राहणार, पडत राहणार. मार्केटमध्ये दोन्ही मुवमेंट होत असतात. तर डाऊनफॉल येत असतो, अप ट्रेंड येत असतो, पण आपण किती प्रॉफिट जनरेट केलं ते महत्त्वाचं असते. तर आपण निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये कुठेही ट्रेड मिळालेला नाही आहे आपल्याला. तर सेन्सेक्समध्ये सकाळी आपल्याला ट्रेड मिळालेला. सेन्सेक्समध्ये पुटमध्ये ट्रेड घेतलेला पीमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता तिसरी कॅन्डल आहे ही ॲरो केलेली. 6 जून आज आहे. तर 6 जूनला तिसऱ्या कॅन्डलला आपल्याला ट्रेड मिळालेला, तो पण पुटमध्ये आणि खूप छान पद्धतीने टार्गेटसुद्धा मिळालेला आहे. 50 पॉईंटचं टार्गेट मिळालेलं आहे. नंतर कंटिन्युअस मार्केटमध्ये अपट्रेंड रॅली आलेले आहे कारण मॉनिटरी पॉलिसीचा इफेक्ट झाला असल्यामुळे मार्केट अपट्रेंडमध्ये गेलेलं आहे. आणि आत्ता आपल्याला कुठे ट्रेड मिळेल तर आपल्याला सपोर्ट जेव्हा भेटेल तेव्हाच आपण ट्रेड घेणार आहे किंवा मॉनिटरी पॉलिसी चा इफेक्ट होतोय मार्केटमध्ये, म्हणून आपण कुठे पण ट्रेड घेणार नाही. जेव्हा आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स मिळतील तेव्हाच आपण ट्रेड घेणार आहे आणि त्याच्यानुसार टार्गेट स्टॉप लॉससुद्धा आपण डिसाईड करणार आहे. जोपर्यंत आपल्याला टार्गेट स्टॉप लॉस माहीत नसणार किंवा एंट्री पॉईंट आपली राईट टायमिंगला होत नाही आहे तोपर्यंत आपण ट्रेड घेणार नाही. तर आजचं अपडेट 6 जूनचं असं होतं. तर ट्रेड मिळाला तर मी नक्की दुसऱ्या दिवशी अपलोड करेन.